तहसील पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे द्वारा दी गई जानकारी के अनुसार तहसील पुलिस के गौवंश तस्करी और पशुओं के प्रति क्रूरता से जुड़े गंभीर मामलों में कुख्यात अपराधी मोहम्मद वकील कुरैशी और उसके गिरोह के सदस्य के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने इन आदत अपराधियों की गतिविधियों पर अंकुश लगाने के लिए उनके विरुद्ध महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम मकोका के तहत बड़ी कार्रवाई की है। मामले से संबंधित विस्तृत जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने दी है। मे महिन्यामध्ये 28 तारखेला बकरीद हा महत्त्वाचा सण होता। त्या अनुषंगाने मोमीनपरा परिसरामध्ये काही गो तस्कर जे आहे, गोवंश जनावरांची तस्करी करणारे जे आरोपी आहेत, त्यांनी बकरी ईदला कापण्याकरिता जनावरं आणलेली आहे, गोवंश जातीची जनावरं आणलेली आहे अशी खात्रीशीर आम्हाला माहिती मिळाली होती आणि त्या माहितीनुसार आम्ही मोमीनपुरा भागातील पोलीस स्टेशन तहसील हद्दीच्या मोमीनपुरा अन्सारनगर भागामध्ये रेड कारवाई करून एकूण 29 गोवंश जनावरांची मुक्तता करून पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 249/26 कलम 5(5)(ब) 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सह कलम 11(1) घ.ड.च प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम या कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला होता। त्यामध्ये विशेषतः आरोपी क्रमांक 1 टोळी प्रमुख मोहम्मद वकील कुरैशी वल्द हाजी अब्दुल नबी कुरैशी वय 52 वर्षे राहणार प्लॉट नंबर 396 अन्सारनगर। आरोपी क्रमांक 2 अब्दुल नवाब कुरैशी वल्द शेख मदार कुरैशी वय 48 वर्षे राहणार डोबीनगर पोलीस ठाणे तहसील। आरोपी क्रमांक 3 शेख चांद मोहम्मद शेख वय 46 वर्षे राहणार अन्सारनगर आणि आरोपी क्रमांक 4 जावेद कुरैशी वल्द मोहम्मद अन्सार कुरैशी वय 30 वर्षे राहणार कामगार नगर टायर चौक पोलीस स्टेशन कपिल नगर अशा 4 आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल केलेला होता। त्यापैकी आम्ही 2 आरोपी जे शेख चांद मोहम्मद शेख आणि जावेद कुरैशी वल्द मोहम्मद अन्सार कुरैशी यांना घटनास्थळावरूनच अटक केलेली होती। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील जे आरोपी आहे यांचा आम्ही गुन्हे अभिलेख तपासला तेव्हा आमचं असं लक्षात आलं की हे जे आरोपी आहेत ते वारंवार अशा प्रकारच्या गोवंश जनावरांच्या तस्करी करून त्यांची कत्तल करण्याच्या किंवा अशा जे कसाई असतात यांना असे जनावर विकण्याच्या सवयीचे असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी पोलीस स्टेशन तहसीलला गुन्हे सुद्धा दाखल आहेत अशी आम्हाला याची खात्री पटली आणि वरिष्ठांच्या सूचनानुसार माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांनी तसेच त्या माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर त्याचप्रमाणे नॉर्थ रिजन विनीता साहू मॅडम त्याचप्रमाणे झोन 3 चे पोलीस उपायुक्त श्री राहुल बदने सर आणि आमच्या कोतवाली डिव्हिजनच्या एसीपी अनिता मोरे मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सदर गुन्ह्यामध्ये मोक्का बसतो किंवा कसे याची आम्ही चाचपणी केली तर या गुन्ह्यामध्ये मोक्का अगदी फिट बसतो आणि यातील जे आरोपी आहे त्यांनी यापूर्वीही गुन्हे केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून माननीय न्यायालयाने अशा गुन्ह्यांची दखल सुद्धा घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्याचा निर्णय करून मी प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव माननीय नॉर्थ रिजन माननीय पोलीस उपायुक्त जो परिमंडळ क्रमांक 3 यांच्या मार्फतीने नॉर्थ रिजन विनीता साहू मॅडम यांच्याकडे पाठवला होता आणि त्यांनी आज मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यामध्ये आम्ही मोक्काची कलम मोक्का कायद्याचे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(1), 2, 3(2), 3(4) असं समाविष्ट केलेलं आहे। त्याबाबत माननीय न्यायालयाला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे। जे कोणी गोवंश जनावरांची तस्करी करू पाहत आहेत किंवा वारंवार पोलिसांनी कारवाई करून सुद्धा अशी जे गोवंश जनावरांची तस्करी करणारे जे आरोपी आहेत किंवा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर चाप बसावा, त्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून आम्ही ही प्रभावी कारवाई केलेली आहे। याही पुढे जर पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये अशा प्रकारचे जर गुन्हे करताना गुन्हेगार आढळले तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा अशाच प्रकारची मोक्कानुसार कारवाई करण्याची आम्ही तयारी केलेली आहे। आताच
राज्य शासनाने सुद्धा असे आदेश दिलेले आहे की गोवंश तस्कर जर कोण मिळून येत असतील आणि ते सवयीचे गुन्हेगार असतील तर त्यांच्या विरुद्ध मोक्काप्रमाणे प्रभावी कारवाई करावी, अशा सुद्धा आम्हाला सूचना वरिष्ठांकडून मिळालेल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही सदरची कारवाई केलेली आहे। इन त्योहारों पे घर लाएं नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, एलईडी टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो एसी। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना।